नमस्कार मित्रांनो, मी विनोद मांदनकर. माझे यूट्यूब चॅनल भारत भ्रमणमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता ऑगस्ट महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे. यामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आजार आपल्याला या ठिकाणी होतात, जसे की सर्दी, खोकला, ताप येणे, पोटाच्या अपचनाच्या क्रिया, इम्युनिटी सिस्टीम कमी होणे. यामध्ये आपण दवाखान्यामध्ये जातो. यामध्ये आपण जर घरच्या घरी जर आयुर्वेदिक इलाज जर या अगोदरच आपण जर केला, तर या ठिकाणी आपल्याला चांगला फरक आपल्याला या ठिकाणी पडू शकतो. यामध्ये आपण गुळवेलचा काढा या ठिकाणी बघणार आहोत. आता गुळवेल हा या ठिकाणी तुम्ही शेतामध्ये जर गेले, तसेच रस्त्याच्या कडेवरची जी झाडे असतात त्या झाडावरती, शेतामध्ये झुऱ्यावरती जी झाडे असतात त्याच्यावरती हा गुळवेल या ठिकाणी आढळतो. तर गुळवेल आपल्याला या ठिकाणी फक्त कडुलिंबाच्या झाडावरील गुळवेल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी हे कडुलिंबाचे झाड आहे बघा. आता या कडुलिंबाच्या झाडावरती गुळवेल या ठिकाणी आलेला आहे, तो आपण या ठिकाणी बघूया. आता हा गुळवेल बघा, या ठिकाणी जमिनीतून हा गुळवेल या ठिकाणी आलेला आहे. अशा प्रकारचा गुळवेल या ठिकाणी असतो. त्याच्यावरती असे खवलं खवलं असतात. ही गुळवेलाची ओळख या ठिकाणी आपण बघत आहोत. अशा प्रकारचे खवले या ठिकाणी असतात. मित्रांनो, आपण हा जो गुळवेल आहे हा कडुलिंबाच्या झाडावरीलच काय घेतो, तर याचे महत्व असे आहे की कडुलिंबाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये औषधीसाठी खूप गुणकारी या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस गुळवेल हा कडुलिंबाच्या झाडावरती या फांदीला ज्या प्रकारे गुंडाळतो, तर कडुलिंबाच्या फांदीमधील या ठिकाणी रस हा शोषून घेतला जातो. कारण याच्यावरती या झाडाचं पालन पोषण या ठिकाणी होतं गुळवेलाचं. आणि त्याचा अर्क या ठिकाणी या गुळवेलामध्ये उतरतो आणि गुळवेलाचा अर्क आणि कडुलिंबाचा अर्क या फांदीमध्ये या ठिकाणी उतरतो. आणि हे ज्यावेळेस आपण याचा काढा घेतो, तर त्यावेळेस हे औषध आपल्याला खूप गुणकारी या ठिकाणी आजारावर असते. म्हणून आपण कडुलिंबाच्या झाडावरीलच गुळवेल या ठिकाणी घेतो. आता हा गुळवेल या प्रकारे या ठिकाणी कडुलिंबाच्या झाडाला फांदीला या ठिकाणी वरती बघा कसा गुंडाळलेला आहे. आता अशा प्रकारचा गुळवेल आपण या ठिकाणी घेणार आहोत. हे बघा मित्रांनो, मी आता लिंबाच्या झाडावर या ठिकाणी चढलेलो आहे आणि या ठिकाणी आता हा गुळवेल बघा असा कसा काडीला या ठिकाणी गुंडाळलेला आहे. हे बघा, या ठिकाणी हा या काडीला गुळवेल या ठिकाणी गुंडाळलेला आहे. आणि अशा प्रकारचा गुळवेल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. याच्यामध्ये कडुलिंबाचं सत्व या ठिकाणी मिसळलेलं असतं. म्हणून आपण या ठिकाणी कडुलिंबाच्या झाडावरीलच गुळवेल या ठिकाणी घेणार आहोत. हे बघा मित्रांनो, मी आता हा गुळवेल या ठिकाणी तोडून घेत आहे. आपण या ठिकाणी सोबत एखादं कटर वगैरे किंवा कैची काहीतरी आणायला पाहिजे. कारण हे झाड हा वेल खूप चिवट असतो, तोडायला खूप अवघड जातो. अशा प्रकारे मी आता दगडानं या ठिकाणी हा गुळवेल या ठिकाणी तोडलेला आहे. आणि असा गुंडाळलेला गुळवेल आता या ठिकाणी मी हा काढून या ठिकाणी घेत आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी आता कडुलिंबाच्या झाडावरनं उतरून हा गुळवेल या ठिकाणी तोडून खाली आणलेला आहे. अशा प्रकारचा हा गुळवेल असतो. याच्यावर असे छोटे छोटे खवलं या ठिकाणी असतात. याची ओळख आपण या ठिकाणी बघत आहोत. अशा प्रकारची काडी, अशा प्रकारचा गुळवेल या ठिकाणी असला पाहिजेत. आणि याचं पान या ठिकाणी बघा, हे अशी पानं या ठिकाणी असतात. अशी गोलाकार प्रकारची पानं असलेला गुळवेल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. याची ओळख पटल्यानंतरच हा गुळवेल आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि हे बघा, कडुलिंबाच्या फांदीला याने या गुळवेलाने असा वेढा मारलेला होता, तोच गुळवेल या ठिकाणी मी घेतलेला आहे. आता मित्रांनो, या गुळवेलाचा काढा कसा बनवायचा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. याचं प्रमाण, याची किती काडी आपल्याला गुळवेलासाठी एका व्यक्तीसाठी घ्यायची, हे संपूर्ण आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. मित्रांनो, आता ही जी गुळवेलची काडी आहे, यातली एवढी काडी मी या ठिकाणी घेतलेली आहे. एवढी काडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. एवढी काडी घेतल्यानंतर या काडीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे या ठिकाणी चाकूच्या सहाय्याने या ठिकाणी करायचे आहे. या काडीचे आपण असे या ठिकाणी या साईजचे तुकडे या ठिकाणी आपण करणार आहोत. तुकडे असे करून घ्यायचे. अशा प्रकारे आता हे तुकडे मी या ठिकाणी छोटे छोटे तुकडे या ठिकाणी करून घेतले. आता हे तुकडे आपल्याला खलबत्त्यामध्ये या ठिकाणी ठेचून घ्यायचे आहे. आता असे छोटे छोटे हे तुकडे या ठिकाणी केलेले आहे. आता एका व्यक्तीकरता एवढे तुकडे आपण या ठिकाणी घ्यायचे आहे. जेवढी काडी मी या ठिकाणी दाखवली ही एका व्यक्तीकरता आहे. आता हे आपल्याला या ठिकाणी खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे. आता हे छोटे छोटे तुकडे या ठिकाणी खलबत्त्यामध्ये मी या ठिकाणी टाकलेले आहे. आणि आता हे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी ठेचून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आता मी ही गुळवेलची काडी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी ठेचून घेतलेली आहे. आता याला आपल्याला आता याचा काढा या ठिकाणी बनवायचा आहे.
चला मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला गॅस या ठिकाणी पेटवायचा आहे. हा कमी या ठिकाणी गॅस आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. कमी आचेवर या ठिकाणी आपण आता हे पातेलं या ठिकाणी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला आता आपण एका व्यक्ती करता हा काढा, गुळवेलचा काढा या ठिकाणी बनवत आहे. त्यामध्ये आपल्याला आता या ठिकाणी 4 कप पाणी आपण या ठिकाणी टाकणार आहोत. 1 2 3 4 कप, हे 4 कप पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये हा जो आपण गुळवेल या ठिकाणी कुटून घेतलेला आहे, हा गुळवेल आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हे जे 4 कप पाणी आपण या ठिकाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे, हे आपल्याला आता 1 कपच पाणी या ठिकाणी होऊ द्यायचं आहे. 1 कप पाणी ज्यावेळेस याच्यामध्ये राहील त्यावेळेस आपल्याला गॅस या ठिकाणी बंद करायचा आहे. आता गॅस थोडा या ठिकाणी वाढून घ्या, कारण आता हे पाणी सध्या थंड आहे, याला चांगली उकळी फुटेल. आता फुल गॅस करून आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आता याला उकळू द्यायचं आहे. कमीत कमी याला 15-20 मिनिटं या ठिकाणी लागतील. 4 कप जे पाणी आपण या ठिकाणी टाकलेलं आहे, आता आपल्याला या ठिकाणी 1च कप पाणी या ठिकाणी होऊ द्यायचं आहे. म्हणजे हा जो गुळवेल या ठिकाणी टाकलेला आहे, याचा संपूर्ण अर्क हा या पाण्यामध्ये या ठिकाणी उतरेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी 4 कप पाणी या ठिकाणी टाकलं होतं. आता हे 1 कप पाणी या ठिकाणी राहिलेलं आहे. आता चांगल्या प्रकारे गुळवेलचा काढा या ठिकाणी हा तयार झालेला आहे. आता हा गुळवेलचा काढा आपल्याला एका कपामध्ये या ठिकाणी गाळून घ्यायचा आहे. एक चाळणी आपल्याला या ठिकाणी अशी चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीद्वारे हा गुळवेलचा काढा या ठिकाणी चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे. चला तर आता आपण या ठिकाणी हा काढा या ठिकाणी गाळून घेऊया. आता या ठिकाणी हा गुळवेलचा काढा मी या ठिकाणी एका कपामध्ये या ठिकाणी गाळून या ठिकाणी घेत आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता हा 1 कप गुळवेलचा काढा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता हा थोडा आपल्याला या ठिकाणी थंडा होऊ द्यायचा आहे. कोमट या ठिकाणी झाल्यानंतर हा गुळवेलचा काढा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता मित्रांनो, हा गुळवेलचा जो गुळवेल या ठिकाणी होता, तो आपण कडुलिंबाच्या झाडावरील गुळवेल या ठिकाणी घेतलेला आहे. या गुळवेलामध्ये कडुलिंबाचा जो कडवटपणा आहे तो या ठिकाणी उतरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हा काढा या ठिकाणी घेसाल तर कडू तुम्हाला या ठिकाणी लागेल. जर तुमच्याकडून हे घेणं होत नसेल, शक्य होत नसेल, तर यामध्ये तुम्ही 1 चमचा शहद या ठिकाणी टाकू शकता. 1 चमचा शहद टाकून हा गुळवेलचा काढा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो, मी या ठिकाणी हा गुळवेलचा काढा मला नियमित सवय असल्यामुळे मी असाच या ठिकाणी घेणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो, की हा गुळवेलचा काढा सकाळी उठल्या उठल्या अमावास्यापोटी आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि घेतल्यानंतर अर्धा ते पाऊण तास आपल्याला यावरती काही या ठिकाणी घ्यायचं नाही. जसं की तुम्ही चहा घेत असाल, काही नाश्ता करत असाल, तर हा गुळवेलचा काढा घेतल्यानंतर अर्धा पाऊण तासानंतरच तुम्ही यावरती चहा किंवा मग नाश्ता वगैरे या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, की हा गुळवेलचा काढा आपण दर आठवड्याला म्हणजे हप्त्यातून एकदा तरी हा गुळवेलचा काढा या ठिकाणी घेतला पाहिजे. आता पावसाळा, त्याच्यानंतर हिवाळा, यामध्ये आपल्याला सर्दी होते, अनेक प्रकारचे आजार या ठिकाणी फैलत असतात. अशा दिवसामध्ये आपण हा गुळवेलचा काढा आठवड्यातून एकदा या ठिकाणी नियमित घेतला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो आपण गुळवेलचा काढा हा कसा बनवायचा, गुळवेलची ओळख, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेतलेली आहे. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.